मग राजा कसं वाटतंय? शूज काढून पायावरती घेऊन टाक. मॉस्को Moscow is best, but the train is very small, very congested. आम्ही बसणार नाही याच्यामध्ये, हे भंगार आहे. तर म्हणजे वंदे भारत कुठेच जवळपास पण नाही याच्या. साधी ट्रेन घे आपली, साधी ट्रेन सुद्धा आपल्या जास्त चांगली याच्यापेक्षा भारी, एकदम भंगार आहे. करेक्ट. आम्ही आता मॉस्कोमधनं निघालो आहे, जात आहोत सेंट पीटर्सबर्गला. तिथे पुढचे 3 दिवस असणार आहे. आम्ही ट्रेननी जातो आहोत आणि आपल्या इंडियाच्या ट्रेनची खूप आठवण येते. साध्या साध्या ट्रेनसुद्धा खूप सुंदर असतात. ही एकदम बकवास आहे. तुम्ही आता बघितलं असेल आम्ही किती क्रॅम्प्ड बसलेलो आहोत. बकवास म्हणजे तुझं काही म्हणणं आहे का याच्याबद्दल बंटी? ट्रेनचा नंबर 146 आहे, बोगी नंबर 6 आहे, 21 ते 24, 21, 22 आणि 23, 24, 25, 26 होते. 25, 26 चे 23, 24 केले. तोडक्या मोडक्या कुठल्या तरी भाषेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं. भाषा नव्हतीच ती, थोडक्यात आम्ही इंडियन जुगाड इथे पण हातवारे करून आणि तयार केलं. इकडचे 2 तिकडे टाकले. 4च्या 4 एका कुप्यामध्ये आलोय. सगळ्यात महत्वाचा हा प्लॅटफॉर्म प्रवास सेंट पीटर्सबर्गचा सुरू झालेला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4 खाण्याची पिशवी रेडी आहे, सगळं सामान घेतलेलं आहे. इथे सुद्धा ऑर्डर करता येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही एकाचाच उपासमार आहे. गप्पा टप्पा करत कोणालाही झोपू न देता 10 तास आम्ही आमचे प्रवासाचे घालवणार आहोत. उद्या सकाळी आपण पोहोचतोय 6:45 वाजता आणि अपार्टमेंटचा ओनर स्वतः आम्हाला गाडी घेऊन येणार आहे. तो आम्ही आता पुढचे ब्लॉग सेंट पीटर्सबर्ग मधले येणार आहे. ओके. पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बरेचसे जे स्किल्स आहेत ते दिसणार आहेत. कुकिंग स्किल्स, येस, कुकिंग करणार स्किल्स. आम्ही तिथे सगळे अपार्टमेंट घेतलेलं असल्यामुळे हे सगळे तुम्हाला स्किल दिसतील. कुकिंग स्किल, लॉन्ड्री स्किल, सगळे स्किल आमचे तिथे वापरणार आहोत आणि त्याचं रेकॉर्डिंग पण करणार आहे. तर आता अजून जास्त एक्साइटिंग ब्लॉग्स येणार आहेत. त्यामुळे बघत राहा आणि सबस्क्राईब करत राहा, फॉरवर्ड करत राहा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. स्कॅटर बघितलीस ना, घर लांब 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 आणि एक रस्ता फक्त. असे ऍक्च्युली बॅगावरती ठेवायचे कुठं ते काय तिथं पूर्ण पप्पाच्या गप्पा आहे लॉबीच्या वरती. देऊ का बांटायची बॅग? कुठं रे? स्टोरेज फुल झालं ते. मी हे करतो, अनइन्स्टॉल करतोय. क्लिअर कर ना. काय करू? क्लिअर कर ना. करतोय ना. डोळ्यात दिसणार, त्याच्यात दिसणार. दिसेल नंतर दिसेल ते झूम केल्यावर. अरे काय करतोय तुला? झूम नाही होत का? नाही, काहीच होत नाही. छोटे छोटे क्लिप बनवतो. छोटे छोटे क्लिप बनवतो. काहीच नाही. थांब, तिथेच थांब. आल्यावर फक्त बंटाला उठू नको. पण तुला जागा नाही खाली बसायला. थांब. आल्यावर बंटाला उठू नको फक्त. तुला जागा नाही बसायला. सरळ मोडला. सकाळचे किती वाजले? 5 वाजून 32 मिनिटं. स्टँडर्ड मध्ये 5 वाजून 32 मिनिटं. राजाच्या कानात बोलतो. स्टँडर्ड आहे. 5 वाजून 32 मिनिटं. सूर्य 12 वाजेसारखा चमकतो इथे. अरे स्टेशन बघितलं काय कल्ला आहे. अरे माणसं नाही ना, एक स्टेशन वरती माणूस नाही. म्हटलं माणूस दाखवून पैसे माझ्या. अरे ते बुतटगीज विचार त्याच्यामुळेच बनवता ये बरं का. हे बघ, खेड माणूस नाही. खेड आहे पण माणूस नाही. गाव आहे पण माणूस नाही.
मला काय तिकडे चालेल चालतं इकडे मी करणार आहे. मोबाईल घेतला ते तुला उठून करते का काय पाहिजे तुला? ते सेशनचं 1 मिनिट तास म्हणजे काय ते एकदा मला कळलं नव्हतं. मला राहू दे ना वाटतं मी काहीतरी एखादा फोटो सांगायला विकला जायला मी पण कधी बाबा अरे काय अरे काहीतरी सांगायला होईल ना बाबा तुला कळतं काय काय सांगणार आहे? थँक्यू. फास्ट होते का रे चार्जिंग? चार्जिंग फास्ट होते. उच्चार बाय तो हे झालेलं आहे त्याचा अपभ्रंश झालेला आहे. त्याचा अपभ्रंश झालेला आहे. स्पेलिंग वेगळं आहे आणि उच्चार वेगळा आहे असे पसिपा होतं. थँक्यूला खाराशेव म्हणतात. खाराशेव खारीशेव. डॉक्टरनी एका बाबरुष्काला पकडलं आहे आणि त्याच्याकडनं सगळी माहिती घेतो आहे आणि सगळी माहिती घेतो आहे तो. आणि त्यांनी नंबरसुद्धा दिलेला आहे डॉक्टरला. त्याचा फायदा असा होणार आहे की आम्हाला कुठेही फिरताना ती माहिती देईल. आम्ही त्याला मेसेज टाकला की ते आम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. सो डॉक्टर थम्स अप टू यू. Через одну. Вот сейчас не надо. На следующий. डॉक्टर अतिशय दंग आहेत त्यांच्या कामामध्ये. काय रे, इथे नाही करायचं का? इथे नाही करायचं? एका बबुष्काने आमच्या डॉक्टरांना सांगितलेलं आहे ग्रीन लाईटने जायचं आणि पुढे ग्रीन लाईनने जायचं. काय करताय? Ассистент. Russian babushka helping us to take our photograph. Spasiba. Звенигородская. ओके. सो डॉक्टरांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आपल्यासाठी. एक रशियन बारबुष्काला पकडला आहे. सध्या आम्ही तिच्या मागे मागे जातो आहे जिथे कुठे नेईल ते. हां पुष्किन. ओके. सोडमोन्स्की. त्या बरोबर सांगितलं म्हणजे पटकन त्या एका लाईनीत दाखवायचं होतं. हिला हे दाखवायचं होतं आपल्याला. हां पुष्कळ रायटर होतं ना खूप फेमस.
काय? आणायचे त्यावेळेस वाचली. आपल्याला जायचं खरं गॅस स्टेशनला. तिने उतरवला आपल्याला इथे पर्पल लाईनला. नाही ह्या लाईनला इथे उतरवलं इथं हां इथे उतरवलं तू काय म्हणते आता ॲडमिरल स्कायला जा आणि हे इथून जवळच आहे म्हणजे इथून पायी जाता येईल तुम्हाला ॲडमिरल स्कायला. हा हे बघ त्यामुळे इकडे आणलं तिने. हां ऐक ना आपला प्लॅन काय होता इथं उतरायचा इन्स्टिट्यूटला. इथून सरळ गेलं की आपण इकडे नाही जात, हां ठीक आहे. इकडे जात नाही. हो बरोबर. म्हणून त्यांनी इथं ह्या लाईनला आणलं पर्पलला. पर्पल आणलं की आपल्याला तो इथून जवळ ॲडमिरल स्कायला जा म्हणते गोष्टी तुम्हाला जवळ पडेल. म्हणजे इथून पायीच जाता येईल आपल्याला. हो मग तेच बोललं. परत स्टेशनची गरज नाहीये. ॲडमिरल स्काय एकाच स्टॉपला आपण इथे गेला 2 स्टॉप नेक्स्ट ना. आपल्याला लांब जाईल. 2 स्टॉप पुष्किनला आहे ना आपण इथे. हा पुष्किनला आहे. एक स्पा स्काया आणि दुसरा ॲडमिरल स्काय. ॲडमिरल स्काय Done? ठिकाणी आपल्याला ॲडमिरल स्कायला उतरायचं. इथून 2 स्टॉप कुठल्या बाजूला इकडून येणारी ट्रेन. इथं असेल ना आपल्याला असेल ना. इथे बघूया पुढे आहे का ते. असेल ना. इथे आहे ना आपण ते पहिलं कलर सुरू झाला ना अंगेत तो क्वेश्चन आहे. दुसरं नाव जे आहे ते ॲडमिरल सिम्बॉल माहिती आहे. 3 असतात 3 लाईन जातात. एकच लाईन जाते लाईन 2 लाईन जातात 3 लाईन जातात म्हणून सिम्बॉल उघडत आहे ना. 2-3चा सिम्बॉल आला. 2 लाईन जातात लाईन एकच आहे. ओके आता आपण हे जे नाव दिसतंय इथे नाही आहे. ऐक ना आता आपण नाही का ज्यांनी पुष्किन काय आपण जो स्टॅच्यू होता ना पुष्किन कायचा स्टॅच्यू हो ना, पण मग पुष्किन कायचं नाव दिसत नाही इथे. हेच ना हेच आहे का? हेच पुष्किन काय ओके मग दुसरं तिसऱ्या याच्यावर ॲडमिरल स्टेज काय तिथे उतरायचं आहे. ॲडमिरल स्काय. रेकॉर्ड होतोय का म्हटलं. रेकॉर्ड होतोय का बघ म्हटलं. हाय का बरं रात्री 12 वाजता यायचं आहे. 1 वाजता का बरं. तुम्ही मोझॅक पेंटिंग हे बरं काय मोझॅक पेंटिंग रशियामध्ये ही फेमस होतं. मोझॅक पेंटिंग नेहमी फेमस असायचं आहे. लार्जेस्ट हो सिरीज